मंत्री गजानन उमाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, काय नेमकं घडलं, कधीची ही सगळी घटना आहे, आत्ताचे अपडेट्स काय? नक्कीच काटोल विधानसभा मतदारसंघातील नरखेड परिसरामध्ये आज अनिल देशमुख यांची सांगता सभा होती आणि तिथून ते परत येत असताना एका अज्ञात व्यक्तीनं अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगड मारला आणि त्याचे जे काच आहे समोरचे त्यातले काही काच अनिल देशमुख यांना लागले आणि त्यात ते किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। भाजपकडून असं सांगण्यात येत आहे की ही अनिल देशमुख यांची स्टंटबाजी आहे। सहानुभूती मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांनी स्वतःच हल्ला करून घेतल्याचं भाजपच्या वतीनं सांगण्यात येत आहे। यातली परिस्थिती काय आहे, वास्तविकता काय आहे, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो त्या ठिकाणी घेत आहे। काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांच्या विरोधामध्ये भाजपचे चरणसिंग ठाकूर अशी लढत आहेत आणि आज सांगता सभा संपवल्यानंतर जेव्हा परत येत होते अनिल देशमुख तेव्हा एका अज्ञात व्यक्तीनं तो दगड मारला। तो दगड नेमका कोणी मारला याचा तपास व्हावा अशी मागणी तिथल्या स्थानिक भाजपच्या नेत्यांनी पोलिसांकडे केलेली आहे आणि एकूणच संपूर्ण हा दगड फेकल्यानंतर जेव्हा ते काच अनिल देशमुख यांच्या डोक्याला लागली त्यात ते किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ते मिळत आहेत। काटोल इथल्याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहे। दोन्ही गटाकडून भाजपकडनंही आरोप होत आहे। अनिल देशमुख यांच्या गटाकडनंही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ज्या आहे त्या सुरू आहे। अनिल देशमुख यांच्या गटाकडनं म्हणतायत की भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, तर भाजपकडनं म्हणतायत की स्टंटबाजी आहे, सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून स्वतः करून घेतल्याचं भाजपच्या गटाकडून म्हणत आहे। या संपूर्ण प्रकरणाची आता नागपूर ग्रामीण पोलीस जे आहे ते तपासणी करतायत। नक्कीच गजानन, आत्ताचे अपडेट्स काय आहेत अनिल देशमुख यांच्या प्रकृतीबाबत? त्यांना त्या ठिकाणी जखमी ते झालेले आहेत, आत्ता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत का? त्यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्स काय? त्यांना अज्ञात व्यक्तीनं त्या कारच्या काचेवर दगड फेकला आणि ते काच त्यांच्या डोक्याला लागल्याची प्राथमिक माहिती आहे। काटोलमध्येच उपचार करणार असल्याचं त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे। किरकोळ जखम आहे असेही जी माहिती जी आहे ती मिळत आहे। या प्रकरणामध्ये आता भाजपनं ही उडी घेतलेली आहे आणि स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपच्या वतीनं एकूणच या संपूर्ण प्रकरणात केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार जे आहे ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश जे आहे ते त्यांनी दिलेले आहे आणि या संपूर्ण प्रकरणात दगड नेमका कोणी फेकला, कारण की अनिल देशमुख यांच्या गटाकडनं भाजपवर आरोप होतोय। भाजप म्हणतायत की स्टंटबाजी आहे, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे याची वास्तविकता काय आहे, कारण की परवा मतदान आहे, त्यापूर्वी ही घटना घडलेली आहे। त्यामुळे पोलिसांचा तपास जो आहे तो त्या दिशेने सुरू आहे की नेमका व्यक्ती कोण होता ज्याने ही दगडफेक केली। नक्कीच गजानन, एक दृश्य समोर जी आलेली आहेत यातली काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमल्याचे दिसत आहेत, घोषणाबाजी सुरू आहे, त्याबाबत जाणून घेऊ। मात्र या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय का, त्याबाबत नेमकं काय? आता ही घटना घडली आणि याचा प्रक्रिया जी आहे ती एकूण सुरू आहे। आता पोलीस तपास करत आहे आणि आताच भाजपचे जे पदाधिकारी आहेत तिथले त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे अविनाश ठाकरे यांची, आणि ते म्हणतात की हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सहानुभूती मिळवण्यासाठी आहे। आता थोड्याच वेळात पोलीस जे आहे ती आपली भूमिका तर नरखेडहून सांगत